नमस्कार. न्यूज मॉल 18 मध्ये आपल्या सर्वांचं मी प्रियंका पाटील शेळके सहर्ष स्वागत करते. नगरच्या नवदुर्ग आपण या ठिकाणी जाणून घेतोय. कर्तृत्ववान महिला आणि आगळंवेगळं काहीतरी करणाऱ्या त्यांचा जीवन प्रवास कसा आहे या सगळ्याबद्दलच्या गप्पा गोष्टी करत आहोत. आज एका अशा नवदुर्गाला भेटणार आहोत. खऱ्या अर्थानं ही नवदुर्गा आगळी वेगळी आहे, धाडसाचं काम करतीये आणि जी मंडळी अगदी त्या गोष्टीला बघून घाबरतात किंवा अरे बापरे म्हणतात, ती व्यक्ती, ती गोष्ट ती हातात घेऊन फिरते आणि अनेकांचं रक्षण करण्याचं काम करते. तुम्हाला भेटवणार आहे नगर जिल्ह्यातील एकमेव असणारी सर्पमैत्रीण शीतल कासार हिला. नमस्ते सर्वांना. शीतल, आपण या ठिकाणी आलोय. जंगलाचा हा सगळा परिसर आहे आणि आता साप काय सोडलेले आहेत. कोणते साप होते ते आणि कुठे पकडलेले आहेत ते? आधी जो आपण सोडला तर तो वेरुळ होता. तर तो आपण पिंपळगाव उज्जैनी तिथे पकडला होता काल रात्री. आणि काल दुपारी आपण नाग हा इकडे पकडला होता, भाऊसाहेब फिरोदिया. तर तिथे 15 दिवसातून मी 2दा नाग पकडले. बापरे. तर मग थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे सध्या, कारण पाऊस वगैरे आता तर संपलाच आहे तसं म्हणलं गेलं तर. पण हे बिळातून वगैरे साप बाहेर निघतात पावसाचे पाणी त्याच्यात गेल्यामुळे. हे एवढं मोठं धाडसाचं काम करतेयस, भीती नाही वाटत आहे का? किंवा सुरुवात कधी झाली? पहिला साप कधी पकडलेला आहे? आता पहिला साप मी 6 वर्षापूर्वी पकडला. तर तेव्हा सर्पमित्र अशी यायचे, आम्ही बोलवले होते, साप निघला होता तेव्हा. तर मग त्याच्यानंतर पहिल्यांदा पकडला होता. तर मला असं वाटलं की मी पण हे करू शकते. जेव्हा मी त्याला टच केलं, फील केलं, तर मग त्याच्यानंतर मी ट्रेनिंग घेतली. कारण मला सापांबद्दल आवड खूप होती. साप दिसला की बघायला खूप आवडायचं मला, पण घाबरतही होते. असं काही नाहीये, जोपर्यंत तुम्ही ट्रेनिंग घेणार नाही तोपर्यंत सापाबद्दल ही भीती राहणारच. जेव्हा आपण त्याच्यामध्ये रुळत जातो तेव्हा मग त्याची सवय होऊन जाते. आतापर्यंत सरासरी किती साप पकडले असतील? जवळजवळ 3000 प्लस पकडलेत 6 वर्षामध्ये. आणि हे साप पकडण्याचं काम संपूर्ण जिल्ह्यात करतेस की कसं आहे? कुठून नगर पासून 40 ते 50 किलोमीटर पर्यंत मी काम करते. कुठल्या प्रकारच्या सापांच्या जाती आहेत? विषारी, बिनविषारी, किंवा हे सगळं करत असताना काय काळजी घ्यायची असते? एकंदरीत काय सांगशील? हा प्रवास कसा असतो सगळा? तसं तर आता मी जसं की सांगितलं की ट्रेनिंग असते, प्रॉपर ट्रेनिंग घेतली की मग त्याच्यानंतर तो विषारी जरी असला आणि बिनविषारी जरी असला तरी पण आपण ज्यांनी ट्रेनिंग नाही घेतली, ज्यांना सापांबद्दल काही माहिती नाहीये, तर त्यांनी कृपा करून प्लीज हात लावू नका. कारण बिनविषारी जरी असला तरी पण जर बाईट जर झाली तर काहींना बीपीचा वगैरे त्रास असतो. तर मग बीपी हायलो होऊन अटॅक वगैरे येऊन पण माणूस दगावू शकतो. आणि बॅक्टेरिया वगैरे राहतात, त्याच्यामुळे जर जास्त मोठा जर साप जर असेल तर मग बाईट जर मोठी जर असेल, म्हणजे चावा जर मोठा घेतला तर त्या ठिकाणी त्याचे दात वगैरे जे असतात ते खुडतात, किंवा मग काहीतरी इन्फेक्शन होऊन किंवा मग काहीतरी जखम मोठी होते, त्याचं ऑपरेशन करावं लागतं. खूप काही गोष्टी असतात. आणि विषारी तर ऑफकोर्स विषारी चावला तर आणि बिनविषारी जरी चावला तरी पण तुम्ही हॉस्पिटलमध्येच जावं, ठीक आहे. आणि शक्य झालं तर तुम्ही 4 व्हीलर मध्ये जावं, कारण जे ब्लड सर्क्युलेशन जे असतं तर ते जास्त फास्ट व्हावं नाही यासाठी. ह्या सगळ्या गोष्टी सांगतायत, मात्र एक मुलगी म्हणून जेव्हा मला साप पकडायचा आहे किंवा आता हे करिअर म्हणूनच पाहत आहात की कसं आहे, एकंदरीत लोकांचा अप्रोच कसा होता की हे काय करतेय किंवा हे होईल का? कसे अनुभव कसे आलेत या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा ही फील्ड निवडली आहे? खरं तर सांगायचं झालं तर मी जेव्हा छोटी होती तर तेव्हा माझे घरचे पण स्वतः साप जर आला तर मग ते मारायचे, कारण भीती असते. गावाकडे राहत होते मी आधी, आता इकडे सिटीमध्ये राहते. पण गावाकडे कसं होतं की साप जर आला तर लोकांना वाटायचं की हा आपल्याला चावण्यासाठी आलाय, पण तो बिचारा त्याच्या पोट पाण्यासाठी आलेला असतो, खाण्यासाठी आलेला असतो काहीतरी. एक साप वर्षाचे 300-350 उंदीर खातो. तर मग हे जे चक्र आहे, आपण म्हणतो ना की एका प्राण्यावरती एक प्राणी निर्भर राहतो, मग हे चक्र सुरळीत राहणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे हे साप जे असतात तर ते हे खूप महत्वाचे असतात आपल्या नेचरसाठी. तर मग हे साप वाचले पाहिजे, त्याच्याबद्दल मी खूप माहिती घेतली. त्याच्यानंतर जे काही ट्रेनिंग वगैरे आहे ते घेतलं. घरचे खूप म्हणत होते, स्ट्रिक्ट होते घरचे की नको करू वगैरे, आणि
साहजिक आहे ना की ते विषारी साप म्हटले की सगळ्यांना वाटायचं की साप म्हणजे हा सगळे विषारीच असतात, असं त्यांच्या मनात रुजलेलं होतं. पण आपल्या इथे मोस्टली 4 विषारी साप मिळतात. एक जो नाग आहे, त्याच्यानंतर घोणस, मण्यार आणि फुरसी. मण्यार हा भारतातील सर्वात विषारी साप आहे. तर मग हा नाईटला निघतो. आता सध्या मण्यार आणि घोणस हे जे 2 साप आहेत हे जास्त प्रमाणात निघतात. ते नागही निघतात ते, पण जास्त प्रमाणात यांचं प्रमाण आहे. प्रत्येक सीझन वाईज साप निघतात. कधी असं झालं की रेस्क्यू करताना काही चावा वगैरे झाल्या, ह्या गोष्टी घडल्यात की ट्रेनिंग घेतल्यानंतर अगदी सोपं असतं हे सगळं, कसं आहे? तसं तर ट्रेनिंग मध्ये हा एक भाग असतो की एखादा छोटासा साप आपण चावून घ्यायचा, कारण मग बिनविषारी, विषारी नाही तर कारण मनातली जी भीती असते तर ती जाते. त्यासाठी मग ते चावून घेतलं होतं मी. आणि त्याच्यानंतर मग रेस्क्यू करताना वगैरे एका ठिकाणी एकापेक्षाही जास्त असतात तर मग क्वचित बाईट वगैरे अशी झालेली आहे नॉर्मली. पण विषारी सापांच्या तर आतापर्यंत नाही झाली, कारण खूप प्रिकॉशन वगैरे फॉलो करते मी. परिवारात कोण कोण असतं आणि कसा सपोर्ट मिळतो या सगळ्या कामासाठी तुझ्या, आणि सहभागी होतात का कुटुंबातील मंडळी यात? हो, सगळे आता सध्या तर सगळे शिकलेत पकडण्यासाठी, बिनविषारी पकडतात. जर सपोज मी कुठे जर कॉलला जर गेले आणि जर दुसरीकडे जर कॉल जर आला तर मग घरचेही तिथे जातात. पण आधी फोटो वगैरे मागवत असते की मी विषारी की बिनविषारी. विषारी तर आणखीन त्यांना मी नाही दिली ट्रेनिंग वगैरे, कारण अवघड आहे. मी शिकले तर मग ते घरच्यांचं मला थोडंसं वाटतं की नको उगीच कशाला याच्यामध्ये. तर वडील असतात, आई असते, भाऊ बहिणी आणि मी. एक बहीण आहे, तिचं लग्न झालंय. अच्छा. शीतल, एवढं तुम्ही सापाबद्दल सांगताय, सगळ्या गोष्टी आहे, असं म्हटलं जाते की स्त्रिया ह्या भित्र्या असतात किंवा साप बघितल्यानंतर त्या घाबरतात. बरीचदा पुरुष मंडळी साप पकडतात किंवा मारतात ज्या ठिकाणी सर्पमैत्रिणी किंवा सर्पमित्र अवेलेबल होत नाहीत. तर महिलांना काय सांगाल, काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे किंवा त्यांनी घाबरू नये म्हणून बेसिक टिप्स काय द्याल? की तुम्ही एक एवढं धाडसी काम करताय, सर्पमित्र मैत्रीण म्हणून सगळे समोर येतात, ते एक महिलांना काय टिप्स द्याल या निमित्तानं? खरं तर सांगायचं जर झालं तर सर्वात स्ट्रॉंग जर असेल तर ती स्त्री आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की फ्रीडम द्या मुलींना, बायकांना, पण चांगल्या गोष्टीमध्ये. घरात जर साप जर निघला तर मेन म्हणजे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं पूर्णपणे की साप कुठे आणि कुठे जातोय वगैरे. लांबून लक्ष ठेवायचं, जास्त जवळ जायचं नाही. सर्पमित्रांना कॉल करायचा, ते टायमिंग वगैरे देतात की किती किलोमीटर पर्यंत आहे, त्याच्यावरती ते टायमिंग देतात की इतके 15 मिनिट लागतील, अर्धा तास लागेल. आणि आम्ही आधी विचारत असतो की साप नेमका कुठे. जर घरात असेल, घराच्या आसपास जर असेल की जिथे खरंच गरज आहे पकडण्याची, शेतात जर असेल तर मग काही गरज नाहीये. बाहेर जर असेल तर, आणि घुशीचे बिळे वगैरे जे असतात तर तिथे शक्यतो साप जर दिसला तर बोलू नका, कारण 1% वगैरे साप मिळतो, कारण घुशीचे बिळे खूप लांब लांब पर्यंत वगैरे असतात. मग त्याच्यामुळे साप मिळत नाही जास्त बिळे असल्यामुळे. एक जर असेल तर मग ठीक आहे. आणि जर साप जर कधी जर दिसला त्याच्यापासून लांब राहणे, सर्पमित्रांना कॉल करणे आणि लक्ष देणे की तो कुठे आहे कुठे नाही. अच्छा. शीतलजी, तुम्ही सांगितलं हे जे निसर्गात सापडणारे साप आहेत त्यांच्यापासून वाचण्यासाठी काय करायचंय. मात्र समाजात फिरताना अनेक असे सापाच्या विचाराची माणसं असतील किंवा विषारी विचाराची माणसं आहेत जे डंक करतात किंवा स्त्रियांना असुरक्षित करतात. एक मुलगी म्हणून, एक महिला म्हणून काय संदेश द्याल किंवा काय वाटतं तुम्हाला, जेव्हा नवदुर्गांचं पूजन होतं मात्र आदिशक्ती ही प्रत्येक वेळी आपल्या सर्वांसोबत असते, काय संदेश द्याल या निमित्तानं? आता प्रत्येक फील्डमध्ये मुलगी जी आहे, जी स्त्री आहे, तर ती कुठेच कमी नाहीये. त्याच्यामुळे आपण जे संकट येईल तर त्याला तोंड देण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे. आणि आता सध्या जे छोटे छोटे मुलं वगैरे, मुली वगैरे जे असतात, मुलं पण आहेत, त्यांनाही शिकवायचं की बॅड टच कोणता आहे, गुड टच कोणता आहे, या गोष्टी शिकवायच्या लहानपणापासूनच. म्हणजे जेणेकरून जे हे अत्याचार जे होतात ते मुलींवरती, आता तुम्ही बघितलं की डॉक्टर आहे तर ती ताईवरती किती डेंजर म्हणजे हल्ला केला. आणि खूप म्हणजे असे जे विचाराचे जे लोक आहेत तर याच्यावरती आळा घालण्यासाठी आपण आधी स्वतः प्रिपेअर असलो पाहिजे. म्हणजे कराटे शिकणे वगैरे, किंवा मग स्वतःसाठी उभे राहणे. आणि काही जर कुठं जर छोटस जरी काही जरी वाटत असेल की हा व्यक्ती नाहीये आपल्यासाठी चांगला, किंवा मग काहीतरी कुठेतरी काहीतरी चुकतंय, तर मग ते मनात न ठेवणं, घरच्यांना सांगणं किंवा फ्रेंड्स वगैरे असतात त्यांना सांगणं. आणि हे जे प्रिपरेशन जे आहेत म्हणतो आपण की कराटे वगैरे शिकणं किंवा मग स्वतःसाठी सेल्फ डिफेन्स मध्ये काहीतरी शिकणं, तर हे शिकलं पाहिजे मुलींनी. आणि जर कुणाला जर सर्पमित्र जर व्हायचं जर असेल तर तुम्ही नक्की होऊ शकता. मुलगी कुठेच कमी नाहीये. मी पण घाबरत होते, पण जेव्हा मी ट्रेनिंग घेतली तर तेव्हा मला त्याच्याबद्दल काही वाटत नाही आता.
कुठलाही साप निघला तरी मी सहजपणे पकडते, फक्त जास्त काळजी वगैरे घेते. पण तुम्हाला कोणाला जर शिकायचं असेल तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा, मुलींना मी शिकवते आणि कुठलीही फी वगैरे काही घेत नाही. नक्कीच मुलींना शिकण्याची इच्छा असेल त्यांनी देखील ताईंशी संपर्क करायचा आहे. आणि जर कुठे तुमच्या आसपास एखादा साप आढळला तर सर्पमैत्रीण तुमच्या मदतीसाठी धावून जाईल. मला असं वाटतं ताई की तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी आपला जो टोल फ्री कॉन्टॅक्ट नंबर असेल हेल्पलाईनचा तो कॉन्टॅक्ट नंबर शेअर केला तर बरं होईल या निमित्तानं. तर माझा मोबाईल नंबर आहे 84 460 699 01. पुन्हा एकदा सांगते 84 460 699 01. खूप खूप धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं एवढं धाडसाचं काम करतायत आणि नवदुर्गाचा एक वेगळा अवतार आम्ही बघत आहोत. शीतल कासर आपल्या सोबत होत्या, दिलखुलास बातचीत केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुमचे खूप खूप धन्यवाद.